28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेला तो भीषण विमान अपघात आजही महाराष्ट्राच्या स्मरणात आहे। ज्या अपघातात आपण अजितदादांना गमावलं त्या घटनेला आता जवळपास 1 महिना पूर्ण होत आला आहे। पण प्रश्न असा आहे की हा अपघात नक्की झाला कसा? तांत्रिक बिघाड की मानवी चूक? यावर आता एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या चौकशी अहवालाची तारीख जाहीर केली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तो अहवाल कधी येणार आहे आणि या प्रकरणातील तांत्रिक तपासामागचं नेमकं सत्य काय आहे। कोणत्याही विमान अपघाताची चौकशी करण्याचे काही ठराविक नियम असतात। मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय की नियमानुसार घटनेच्या 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल सादर करावा लागतो। नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA या प्रकरणावर वेगाने काम करत आहे। मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक केला जाईल। म्हणजेच पुढच्या काही दिवसातच हे स्पष्ट होईल की त्या दिवशी विमानात नक्की काय घडलं होतं। या अपघातावरून सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। विमान कंपनीच्या कारभारावर आणि सुरक्षेच्या मानकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। यावर भाष्य करताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की DGCAने तांत्रिक बाबी स्पष्ट करणारी एक प्रेस नोट आधीच जारी केली आहे। त्यांनी पुढे सांगितलं की हा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने केला जात असून अहवाल सार्वजनिक झाल्यावर सत्य सर्वांसमोर येईल। राजकीय आरोपांपेक्षा तांत्रिक तथ्यांवर आधारित तपासाला त्यांनी अधिक महत्त्व दिले आहे। पहिला म्हणजे तांत्रिक तपास, ज्यामध्ये ब्लॅक बॉक्स विमानाची देखभाल आणि त्या दिवशीची हवामानाची स्थिती पाहिली जाईल। आणि दुसरा म्हणजे सुरक्षा मानके, ज्याची जबाबदारी विमान कंपनी आणि नागरिक उड्डाण मंत्रालयावर असते। पण जोपर्यंत 28 फेब्रुवारीचा अधिकृत अहवाल येत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं घाईचं ठरेल। बारामती विमानतळाजवळ झालेल्या त्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांनी आपला जीव गमावला। हा केवळ एका मोठ्या नेत्याचा मृत्यू नाही, तर विमान सुरक्षा आणि देखभाल मानकांवरील मोठा प्रश्नचिन्ह आहे। जर अहवालात विमानाची देखभाल योग्य नव्हती असं समोर आलं तर मात्र विमान वाहतूक क्षेत्रात मोठे बदल घडू शकतात। निष्कर्ष असा आहे की येणारे काही दिवस या प्रकरणासाठी अतिशय निर्णायक आहेत। 28 फेब्रुवारीला येणारा अहवाल केवळ तांत्रिक तपशील देणार नाही, तर तो या प्रकरणातील संशयाचे ढग शांत करणार की अधिक वाढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? विमान सुरक्षेचे नियम आपल्या देशात कडक आहेत की त्यात सुधारण्याची गरज आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या प्रकरणाच्या सविस्तर अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।